मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांपैकी एक कोल्हापूर ते हजरत निजामुद्दीन दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. उत्तर भारताला जोडणारी ही कोल्हापूरची एकमेव थेट गाडी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही गाडी कोल्हापूरतून कधी सुटते, दिल्लीला कधी पोहोचते, कोल्हापूर ते दिल्ली या प्रवासादरम्यान ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबते याची संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स IM. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गाडी नंबर 12147 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते हजरत निजामुद्दीन दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी 9:35 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते. तर हजरत निजामुद्दीन दिल्लीला ही गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:45 पोहोचते. कोल्हापूर ते दिल्ली हे 1913 किलोमीटरचे अंतर ही गाडी 33 तास 10 मिनिटांमध्ये पूर्ण करते. आपल्या या प्रवासात ही गाडी 19 ठिकाणी थांबते. मित्रांनो, आता या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला LHB टाईप रेक जोडण्यात येतात. एकूण 18 कोचची ही गाडी आहे. या गाडीमध्ये एक AOG कोच, 4 जनरल कोच, 6 स्लीपर, 4 थर्ड AC, 2 सेकंड AC तर एक कोच SLR आहे. मित्रांनो, या गाडीमध्ये पॅन्ट्री कार अवेलेबल नाही, पण ऑनबोर्ड केटरिंग, केटरिंग अशी सुविधा मात्र उपलब्ध आहे. आता या गाडीच्या लोकोमोटिव्ह बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला कोल्हापूर ते दिल्ली दरम्यान भुसावळ लोकोशेडचा WAP4 हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो. आता मित्रांनो, आपण कोल्हापूर ते दिल्ली दरम्यान या रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी 9:35 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते. तर मिरज जंक्शनला ही गाडी सकाळी 10:15 पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 10:20 ही गाडी मिरज जंक्शनवरून पुढे सांगलीसाठी निघते. सकाळी 10:32 ही गाडी सांगलीला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 10:35 ही गाडी सांगलीवरून पुढे आपला प्रवास सुरू करते. पुढच्या प्रवासात सकाळी 11:37 ही गाडी कराडला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. या ठिकाणी 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 11:40 ही गाडी कराडवरून पुढे साताऱ्यासाठी निघते. दुपारी 12:37 ही गाडी साताऱ्याला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी 12:40 ही गाडी साताऱ्यावरून पुढे पुणे जंक्शनसाठी निघते. दुपारी 3:55 ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 15 मिनिटाचा हॉल्ट आहे. 15 मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी 4:10 ही गाडी पुणे जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. पुढच्या प्रवासामध्ये संध्याकाळी 5:18 दोनकोड लाईन असे स्टॉप करत संध्याकाळी 6:27 ही गाडी अहिल्यानगर जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. 3 मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी 6:30 ही गाडी अहिल्यानगर जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. पुढच्या प्रवासात संध्याकाळी 7:37 ही गाडी बेलापूर, रात्री 8:27 कोपरगाव असे स्टॉप करत रात्री 9:45 ही गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 9:50 ही गाडी मनमाड जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. आपल्या पुढच्या प्रवासामध्ये रात्री 12:10 ही गाडी भुसावळ जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 12:15 ही गाडी भुसावळ जंक्शनवरून पुढे आपला प्रवास सुरू करते. पुढच्या प्रवासात मध्यरात्री 2:12 ही गाडी खंडवा जंक्शन, मध्यरात्री 4:35 इटारसी जंक्शन असे स्टॉप करत सकाळी 6:25 ही गाडी भोपाळ जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 10 मिनिटाचा हॉल्ट आहे. 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 6:35 ही गाडी भोपाळ जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. पुढच्या प्रवासात सकाळी 8:45 बीना जंक्शन असे स्टॉप करत सकाळी 11:42 ही गाडी झाशी जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 8 मिनिटाचा हॉल्ट आहे. 8 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 11:50 ही गाडी झाशी जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. पुढच्या प्रवासामध्ये दुपारी 1:10 ग्वाल्हेर जंक्शन, दुपारी 3:25 आग्रा केंट असे स्टॉप करत संध्याकाळी 4:12 ही गाडी मथुरा जंक्शनला पोहोचते. मथुरा जंक्शनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे.
5 मिनिटाचं हॉल्ट घेऊन संध्याकाळी 4:17 ही गाडी मथुरा जंक्शन वरून पुढे हजरत निजामुद्दीन दिल्लीसाठी निघते. शेवटी 1912 किलोमीटरचा प्रवास करत संध्याकाळी 6:45 ही गाडी हजरत निजामुद्दीन दिल्लीला पोहोचते. तर मित्रांनो, ही होती गाडी नंबर 12147 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते हजरत निजामुद्दीन दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीची संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.